स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। हे बघा, या ठिकाणी कार्यालय अधीक्षक जे आहे तर कार्यालय अधीक्षकचा कारभार जो आहे तर सावंत साहेबांकडे आहे की सावंत साहेबाला विचारतो की मी इंजिनियरनं सदरील त्या ठिकाणी जे आहे तक्रारदाराची तक्रार होती की जाण्या येण्याचा रस्ता जो आहे त्या ठिकाणी मोकळा करून देण्यासाठी पंचनामा सुद्धा झालेला होता, परंतु संबंधित इंजिनियर ममदापुरे जे आहे तर यांनी कुठल्याही पद्धतीची कारवाई केलेली नाही आणि उलट जर म्हणजे तक्रार करताच विचारायला गेला असतात तर आरेरावीची भाषा करतात, तर हे कितपत योग्य आहे कार्यालय अधीक्षक म्हणून आपण त्या अतिक्रमणाबद्दल माहिती घेऊन तुम्हाला सांगतो आणि अशी भाषाविषयी जे आहे ते नागरिकांशी व्यवस्थित बघा, आता कार्यालय अधीक्षक जे आहे यांनी सांगितलं की संबंधित जे आहे तर इंजिनियर ममदापुरे यांना जे आहे तर आम्ही शिवकडून आम्ही त्यांना समज देण्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। जे भाषेच्या संदर्भामध्ये जे आलेल्या नागरिकांचं जे आहे तर या ठिकाणी निराकरण झालं पाहिजे, प्रत्येक अर्ज निकाली काढण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिलेलं आहे। कॅमेरामॅन साहेब करण्याचे आदेश दिले होते, पंचनामा कसा झाला तुम्ही अगोदर म्हणले, पहिल्या वेळेस म्हणले दोनच व्यक्ती होते, पंचनामा झाला मग काय कारवाई काय केली तुम्ही जाऊन त्या ठिकाणी काय केलं संबंधित करू द्या, नागरिकाला सुद्धा करू द्या आम्ही की काय पाहणी केली सदरील ठिकाणी आम्ही केलो पळ काढू नका इथं पहिले सांगा मला काय कंप्लेंट काय म्हणलं तुला पत्रकाराला तुलाची भाषा वापरण्याचं बघा, हे इंजिनियर किती मुजोरपणा जे आहे तर लोकशाहीची एक प्रकारे जे आहे गळचेपी आहे, 19 कलम जे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्तीला बोलण्याचं त्याची गळचेपी करण्याचं काम जे आहे संबंधित ममदापुरे नगर परिषद कार्यालय परतूरचे हे करत आहेत। संबंधित जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी व शिवो इंगोले साहेब यांना संबंधित जे अधिकारी आहेत यांना हेच का आपली शिकवण आहे का, या ठिकाणी तुला आणि मला करण्याची भाषा जी आहे संबंधित पत्रकाराला प्रश्न विचारल्यानंतर 19 कलमच्या अंतर्गत मी प्रश्न विचारला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का प्रश्न विचारण्याची, आणि संबंधित तक्रारदार जे आहे दगडूबा पांडुरंग घोळे यांनी तक्रार दिलेली आहे 6 महिने झाले, जेव्हा ते आपल्याला विचारणा करायला आले त्यावेळेस आपली उडवाउडीची उत्तर होती, पंचनामा सदरील मी केला, दोनच लोक होते परत लोक आले नाही, अशा पद्धतीची कधी आणखी नाही या अधिकाऱ्याची भाषा जी आहे कुठलीही बदललेली नाहीये, म्हणजे एक प्रकारे जे आहे हिटलरशाहीची भाषा या ठिकाणी ममदापुरे इंजिनियर हे करत आहेत। सर्वसामान्य जे आहेत तर एक सामाजिक कार्यकर्ते आहे पांडुरंग घोळे, आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण काय न्याय द्याल, सर्वसामान्य व्यक्तीला सिटीजनला काय न्याय द्याल, आपण काय जस्टिस करणार आहे? हा बोला, सांगा आता आपलं काय म्हणते, मला काही बोलायचं नाही, काही बोलायचं नाही म्हणजे नुसतं पळ काढायचा, यायचं किती वाजता फोन लावला होता तुम्हाला, किती वाजता फोन लावला होता संबंधित तक्रारदाराने, किती वाजता फोन केलेला आहे, किती वाजता केलाय, किती वाजता कार्यालयात आपण आला, किती वाजता कार्यालयात आलाय, कार्यालयाची वेळ किती आहे, किती कोणत्या कामामध्ये होते, तरी सुद्धा तुमच्यावर हे बदललेलं नाहीये, जी लँग्वेज आहे तर ती लँग्वेज तुमची बदललेली नाहीये। बघा कसा पळ काढण्याचा प्रयत्न, जे उत्तर सुद्धा देण्याची जी आहे तर धमक मीडिया समोर नाहीये या इंजिनियरला, आणि संबंधित जे आहे तर इथं शिव कार्यालय जे आहे तर 24 तास हे शिव कार्यालय जे आहे तर हे बंद शिव कार्यालय असतं, येणारे जे नागरिक आहेत तर त्या नागरिकांनी जे आहे तर कोणाकडे समस्या मांडायच्या, हे नगर परिषदचा कारभार जो आहे एकदम भोंगळ कारभार जो आहे झालेला आहे शिवचा, संबंधित जे आहे तर अधिकारी जे आहेत तर कोणाचा याच्यावरती वचक जे आहे तर वचक सुद्धा राहिलेला नाहीये। बघा, हे कार्यालय शिवचं कार्यालय आहे, मुख्य अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे, आणि जे अधिकारी जे आहेत तर या ठिकाणी अधिकारी संबंधित आता टाइम 11:30चा झालाय, 11:30 वाजता जे आहे तर हे अधिकारी या ठिकाणी येत आहेत। या संबंधित जे आहे तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा पालकमंत्री सर्व जे आहेत माननीय मुख्यमंत्री यांना मी आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी ही परतूर नगर परिषद आहे आणि परतूर नगर परिषदचे जे काही अधिकारी आहेत तर कशा पद्धतीने जे आहे तर सर्वसामान्य व्यक्तीला तक्रार घेऊन आल्यानंतर कशा पद्धतीची दुय्यम वागणूक दिलेली आहे आपण मागील व्हिडिओ मध्ये जे आहे तर बघितलेलं आहे। कॅमेरामॅनचा हनुमंत तोंडे।